नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर राजवाड्यांच्या घरातील सत्ता बदलून नशिबाने कलटी मारत आता मल्लिका आणि अंशुमनच्या हातातून सगळे काही निसटून घडलेल्या 3 भयानक घटनेत आता स्वानंदी ही अंशुमनचा माज उतरून अंशुमनला कशी आता तिची सँडल पुसायला लावते. आणि त्याचबरोबर घडलेल्या 3ऱ्या भयानक घटनेत राजवाड्यांची घराची सगळी सत्ता आता स्वानंदीकडे येत आता अर्पिताचे भयानक कांड आता समोर येता क्षणी हे सगळं करणारी आणि आगीमध्ये ठिणगी उडवणारी अर्पिता असल्याची आजी समोर येऊन आजी आता अर्पिताला कसा आता तिचा सासरचा रस्ता दाखवते. आजी आता अर्पिताला असे कोणते भयानक सत्य सांगते आणि आता राजवाड्यांच्या घरातील सगळी सत्ता स्वानंदीकडे येऊन स्वानंदी कशी राजवाड्यांच्या घरावर अधिकार दाखवते आणि मल्लिकाला ताळ्यावर आणते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता अंशुमनच्या विरोधात आता ऑफिसमधून श्वेताचा तो व्हिडिओ आता लॅपटॉपमध्ये घेऊन स्वानंदीने सगळ्यात मोठी हुशारी दाखवलेली असते. इकडे आता मल्लिका स्वानंदीच्या बेडरूममध्ये येते आणि स्वानंदी काहीतरी आज वेगळं बोलते असा मल्लिकाला संशय देखील आलेला असतो. मल्लिका अर्पिताला म्हणते की अर्पिता, मला वाटतंय त्या स्वानंदीच्या डोक्यात ना काहीतरी चाललंय आणि तिच्याकडे तिला अशी काहीतरी गोष्ट मिळाली की जेणेकरून काहीतरी विचित्र घडणार आहे असं मला वाटतंय. पण अर्पिताने आता ते लाईटली घेतलेलं असतं. अर्पिता म्हणते की मामा, समर दादाही आता त्या स्वानंदीचा रागराग करतोय आणि आता स्वानंदी प्रत्येक वेळेस तोंडावर पडली. मला नाही वाटत इतक्यात स्वानंदी काही करेल म्हणून. पण तरीसुद्धा आता मल्लिकाला संशयच येत असतो आणि आता मल्लिकाचा खरा चेहरा स्वानंदीने पूर्ण ओळखलेला असतो. आणि मल्लिकाने येऊनसुद्धा लॅपटॉपमध्ये स्वानंदी काय बघते हे बघायला आता मल्लिका म्हणते की स्वानंदी, तुझ्या केसामध्ये काहीतरी लागलं आहे बघ, आणि लॅपटॉपकडे बघायला जाते. स्वानंदीने ते ओळखून पटकन लॅपटॉप बंद केलेला असतो आणि मल्लिकाला त्याच वेळेस आता तोंडावर पाडलेलं असतं. इकडे मात्र त्याच वेळेस 3ऱ्या घडलेल्या घटनेत ज्या वेळेस आता रोहिणी मेडला गरम पाणी आणायला उशीर होतो त्यावेळेस अंशुमन रोहिणीकडे येऊन रोहिणीवरती भडकतो. तेच खूप गरम पाणी असल्यामुळे रागाने अंशुमन रोहिणीचा हात धरून ते पाणी रोहिणीच्या हातावर ओतायला लागता स्वानंदी तिथे येते आणि अंशुमनला धरून अंशुमनचा चांगलाच माज उतरवते. पण आता अंशुमन ऐकायला तयार नसतो. तेव्हा स्वानंदी अंशुमनचा हात धरून त्याला हॉलमध्ये आणते आणि म्हणते की तुझ्यासारखा नीच नालायक नराधम राजवाड्यांच्या घरी कसा जन्माला आला तेच काही कळत नाही, पण मी ना तुझे सत्य आता समोर आणणारच आहे. तर आता अंशुमन हसतच म्हणतो की स्वानंदी वहिनी, अगं तू किती जरी माझं सत्य आणायला समरदादासमोर गेली ना तरीसुद्धा समरदादा काय कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. स्वानंदी म्हणते मग बघस तू आता. आणि आता त्याच वेळेस इकडे आता समर, मल्लिका, अर्पिता, आजी सगळेजण तिथे येतात आणि स्वानंदी आणि अंशुमनचं ते चाललेलं बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. मल्लिका म्हणते, स्वानंदी काय झालं, तू पुन्हा अंशुमनला का बोलतेस? तेव्हा आता समरही त्यांच्याकडे बघतो. स्वानंदी म्हणते की मल्लिका काकू, आज ना आज या अंशुमनचाच खरा चेहरा मी तुम्हाला दाखवणारच आहे, थांबा. असे म्हणत आता पटकन स्वानंदी ही वर जाते आणि तिचा लॅपटॉप घेऊन येते. आणि त्यानंतर लॅपटॉप घेऊन येताच आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम काय करताय तुम्ही हे? तेव्हा स्वानंदी तो लॅपटॉप टेबलवर ठेवते आणि म्हणते की तुमचा आदर्श भाऊ कसा आहे ना हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यानंतर आता पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करताच आता स्वानंदीने तो व्हिडिओ आता सगळ्यांना दाखवलेला असतो. आणि अखेर श्वेताचा आणि अंशुमनचा तो व्हिडिओ बघून आता समर देखील आता अवाक होतो. सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि समरने तोंडाला हात लावलेला असतो. पुढे येत स्वानंदी म्हणते की अहो, याने श्वेताला खूप त्रास दिला, श्वेताची हॅरॅसमेंट केली. माझ्याकडे पुरावा नव्हता तेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, पण
तुम्हाला माहिती आहे का, या नराधामाने आमच्या मोबाईलमधील पुरावासुद्धा डिलीट केला. मी हाच व्हिडिओ आणला होता, पण तो व्हिडिओ मोबाईलमधून माझ्या डिलीट झाला. आणि श्वेता ज्या वेळेस रस्त्याने जात होती त्यावेळेस या अंशुमनने बायका पाठवून श्वेताचा देखील पेन ड्राईव्ह खराब केला. पण यानंतर मात्र आम्ही हा अंशुमनकडे याचा पुरावा होता हे आम्हाला माहिती होतं. आणि अंशुमनने तो पेन ड्राईव्ह त्या बायकांकडून घेतला होता हे माहीत असताना आम्ही शेळके मॅनेजरच्या बड्डेच्या दिवशी अंशुमनच्या केबिनमधून हा पेन ड्राईव्हमधून व्हिडिओ घेतला. आणि बघा तुमचा भाऊ आणि बघा त्याचे कर्म असे म्हणत आता तो व्हिडिओ दाखवून स्वानंदीने अंशुमनला समोर एक्सपोज केलेलं असतं. आता मात्र तो व्हिडिओ बघून समरला खूप राग येतो. रागाने समर तोंडाला हात लावत आता अंशुमन समोर येतो आणि म्हणतो की अंशुमन, अरे तू तर सगळ्या मर्यादा पार केल्यात आणि तुझ्यावरती आम्ही असे संस्कार केले का? असा तू लहानाचा मोठा झाला का? आणि तुझ्या या नीचपणाची आम्हाला आता किळस वाटते असे आता समर रागाने अंशुमनकडे बघत बोलतो. अंशुमन म्हणतो की दादा, या श्वेतावरती तू भरोसा विश्वास ठेवू नकोस. एक नंबरची चीप आणि एक नंबरची वाईट लेडीज आहे, ती वाईट बाई आहे ते ऐकताच रागाने समर अंशुमनच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की ती एवढी चीप लेडीज आहे तर मग तू तिथे गेला कशाला आणि तिच्यासोबत असलं वर्तन करत होतास तू. आणि असे म्हणत आता समरने अंशुमनची चांगलीच धुलाई केलेली असते. आणि आता मलिकाला तर जाम धक्का बसलेला असतो. मलिका तोंडाला हात लावते आणि अर्पिताकडे बघते. मलिकाने मोठे डोळे करून अर्पिताकडे बघितलेलं असतं. मलिका अर्पिताला हळू आवाजात म्हणते की बघितलं का, मी तुला म्हणत होते ना स्वानंदीला काहीतरी मिळालंय म्हणून, घे आता बघ तमाशा. आणि त्यानंतर इकडे आता स्वानंदीने अंशुमनला आता चांगलंच समोर आणून चांगलीच अंशुमनची धुलाई केलेली असते. त्याच वेळेस आता स्वानंदी म्हणते की आत्तासुद्धा अंशुमन काय करत होता, त्याने रोहिणी मॅडला काय केलं रोहिणी मॅडसोबत तुम्हाला माहिती आहे का? आजी म्हणते काय? आता स्वानंदी म्हणते की रोहिणी तूच सांग. तर रोहिणी म्हणते की मला गरम पाणी आणायला थोडासा उशीर झाला तर अंशुमन सरांनी ते गरम पाणी माझ्या हातावरती ओतण्याचा प्रयत्न केला. स्वानंदी मॅडम तिथे आल्या म्हणून मला त्यांनी वाचवलं. ते ऐकताच आता समरला आणखी एक सत्य कळून मोठा धक्का बसलेला असतो. आणि रागाने समर आता इकडे अंशुमनकडे बघतो आणि म्हणतो की आता तू या घरात राहण्याच्या लायकीचा नाही आणि तू आजपासून कंपनीत यायचं नाही. तुझे कंपनीतील दिवस संपला, तो शेवटचा दिवस होता. आणि असे म्हणत समरने आता अंशुमनची चांगलीच हकालपट्टी केलेली असते. ताबडतोब आता श्वेता देखील तिथे आलेली असते. आणि श्वेता म्हणते की बघितलं, तुम्ही त्या दिवशी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. बघा आता तुमचा भाऊ आणि बघा पुरावा. तर आता लगेचच आजीने रागाने अंशुमनकडे बघते आणि म्हणते अंशुमन श्वेताची माफी माग. आणि अंशुमनला श्वेताची माफी मागायला लावलेली असते. अंशुमन श्वेताच्या पायाशी येऊन श्वेताला हात जोडतो आणि त्यानंतर समरने अंशुमनची हकालपट्टी केलेली असते. आता इकडे रागाने मल्लिका आणि अर्पिता बेडरूममध्ये जातात. तर आता रागाने मल्लिका म्हणते की अर्पिता बघितलं का, मी तुला सांगत होती ना त्या स्वानंदीला काहीतरी मिळालंय आणि म्हणून ती त्या दिवशी तेवढी खुश होती. मी तिच्याकडे गेली तर ती मला उलटसुलट वेगळंच काहीतरी बोलत होती आणि मला संशय आला. मी खूप उन्हाळे पानकाळे बघितलेत अर्पिता, मी तुला सांगितलं होतं पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. अर्पिता म्हणते मम्मा बरोबर होतं ग तुझं. आणि इकडे आता ज्यावेळेस मल्लिका आणि अर्पिता बेडरूममध्ये जातात त्याच वेळेस आजीला संशय येतो आणि आजी त्यांच्या पाठीमागे जाऊन दरवाजातून त्यांचं ते सगळं बोलणं ऐकते. मल्लिका म्हणते नाही, या स्वानंदीला आता मी सोडणार नाहीच. आणि किती जरी काही केलं ना, माझ्या अंशुमनचा खरा चेहरा हिने समोर आणला ना, त्या दिवशी सगळा व्हिडिओ आम्ही बरोबर अर्पिता म्हणते मी डिलीट केला होता तिच्या मोबाईलमधून, मग तिच्याकडे व्हिडिओ कसा आला? तर आता स्वानंदी म्हणते तेच काही कळत नाही. अगं त्या दिवशी किचनमध्ये मल्लिका म्हणते की मी स्वानंदीला डबे काढायला तिकडे पाठवून तिचा मोबाईल तुझ्याकडे दिला आणि तू व्हिडिओ टेबल घालून डिलीट केला तरीसुद्धा तिने कसा तो मिळवला. आणि तेवढ्यात आजी ते बोलणं ऐकून आजीला सत्य समजतं. आणि त्या दिवशी स्वानंदी ज्यावेळेस व्हिडिओ दाखवायला गेली
त्याच वेळेस तिच्या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट झाला होता आणि तो डिलीट व्हिडिओ अर्पिता आणि मलिकाने केला होता हे सत्य आता आजीसमोर येतं. आणि आजी म्हणते की म्हणजे या सगळ्याला मलिका आणि अर्पिता कारणीभूत आहे आणि ही अर्पिता इथे थांबून हिने हे सगळं कटकारस्थान करायचं चालवलंय नाही का. आणि पटकन आता रागाने आजी आता मलिका आणि अर्पिताला तिथे घेऊन येते. समोर आणताच आता मलिकाकडे बघत आजी म्हणते की आत्ता अर्पिता आणि मलिका बेडरूममध्ये जाताच काय बोलत होत्या पिंट्या माहिती आहे का तुला. समर म्हणतो काय. त्या दिवशीच हा अंशुमनचा खरा चेहरा स्वानंदीने समोर आणला असता, पण स्वानंदीच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ डिलीट करणारी ही अर्पिता आहे आणि यांनी स्वानंदीचा मोबाईल घेऊन तो व्हिडिओ डिलीट केला होता पिंट्या. आणि लगेच आता समरला धक्का बसतो. स्वानंदीसुद्धा अवाक होती आणि स्वानंदीला ते आठवतं आपल्याला मलिका काकूने कसे डबे काढायला लावले आणि त्याच वेळेस टेबलवर आपण मोबाईल ठेवला आणि बरोबर अर्पिताने तो व्हिडिओ डिलीट केला हे आता स्वानंदीला आठवतं. आता इकडे आजीला राग येतो आणि आजी म्हणते की आता ही अर्पिता इथे ठेवायच्या लायकीची राहिली नाही पिंट्या. आणि बोट करत आजी अर्पिताला म्हणते ताबडतोब तुझी बॅग घ्यायची कपड्याची आणि तुझ्या सासरी निघायचं कळलं का. रागाने आता आजीने अर्पिताला तिथून जाण्यासाठी सांगितलेलं असतं. रागाने अर्पिता आतमध्ये जाऊन तिची कपड्याची बॅग घेऊन येते. खाली मान घालून आता अर्पिता तिथून निघून जाऊ लागते. तर इकडे आजीने अर्पिताला एका झटक्यात सासरचा रस्ता दाखवलेला असतो. आणि आजी आता स्वानंदीकडे बघत म्हणते की स्वानंदी आजपासून या घरातलं मॅनेजमेंट तुझ्यावरती सोपवत आहे. या घरात कसं कुणाकडून काय काय करून घ्यायचं आणि हे सगळे निर्णय घराचे आजपासून तू घेशील असे म्हणत राजवाड्यांच्या घराचा सगळा अधिकार आता आजीने स्वानंदीला दिलेला असतो. आणि मलिकाच्या हातातून नशिबाने आता वेगळी कलाटणी करून मलिकाच्या हातातून सगळी काही घराची सत्ता निष्ठून ती स्वानंदीकडे आलेली असते. आता समरला इकडे अंशुमनचा खूप राग आलेला असतो आणि घरातील कोणत्या माणसाने काय करायचं याचा निर्णय आजीने आता स्वानंदीकडे दिलेले असतात. आणि समरही रागाने आतमध्ये निघून जातो. तर इकडे आता स्वानंदी दुसऱ्या दिवशी तिची बॅग घेऊन कामाला जाऊ लागतात. अंशुमन हा घरातील फरची पुसत असतो. त्याच वेळेस आता ते अंशुमनच्या बकेटमधील पाणी स्वानंदीच्या सँडलवर उडते. तर स्वानंदी म्हणते पाणी उडवायची तुझी हिंमत कशी झाली माझ्या सँडलवर आणि माझी सँडल पुसून काढ. आणि आता रागाने अंशुमन स्वानंदीकडे बघतो. स्वानंदी म्हणते बघतोस काय सँडल पुस. आणि नाविलाजाने तो कपडा घेऊन आता स्वानंदीने अंशुमनला तिचे सँडल पुसायला लावलेले असतात आणि अंशुमनला घरातील नोकर बनवलेलं असतं. आणि इकडे आजीने अर्पिताला दाखवलेला असतो तो सासरचा रस्ता. एका झटक्यात मलिका, अर्पिता आणि अंशुमन तिघांचेही खरे चेहरे समोर येऊन सगळ्यात मोठा धक्का आणि सगळ्यात मोठा भयानक बॉम्ब राजवाड्यांच्या घरात फुटलेला असतो. आणि स्वानंदीच्या नशिबाने मारलेली असते ती कलाटणी. आणि स्वानंदीच खरी होती. स्वानंदीच आजपर्यंत सत्याची बाजू घेऊन तिने रोहन आदिराला एकत्र करण्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि सुस्मिता मंदाकिनीचा खरा चेहरा स्वानंदीमुळेच समोर आला. आणि आदिरा रोहनला एकत्र करण्यासाठी स्वानंदीने जीवाची रान केले हे सत्य आता समोर येऊन समरला आता स्वानंदीचा अभिमान वाटलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे आजीने अर्पिताला सासरचा रस्ता दाखवलेला असतो. आणि इकडे अंशुमनला त्याची लायकी दाखवून स्वानंदीने अंशुमनचा बदला घेतलेला असतो. आणि अंशुमनला त्याच्या पापाची भयानक शिक्षा भोगायला लावून स्वानंदीने अंशुमनला सँडल पुसायला लावलेले असतात. आणि इकडे समरच्या मनात, समरच्या डोळ्यात स्वानंदीचे स्थान एकदम स्वाभिमानाने उंचावलेले असते. आणि प्रेक्षकांनो इथेच आता खरी अर्पिता, खरी मलिका आणि खरा अंशुमन स्वानंदीने समोर आणून सत्याची बाजू घेऊन स्वानंदीने समरला आता तुमच्यावरती हे माणसे प्रेम करत नाही तर तुमच्या पैशावरती प्रेम करतात हे दाखवून दिलेलं असतं. तर कशी वाटली स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.